नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे आणि मी माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. ॲक्च्युली बरेच दिवस झाले आणि थोडा गॅप पडला चॅनलवरती. जवळजवळ 15-20 दिवसांच्या कालावधीनंतर मी ही व्हिडिओ काढतो आहे. तुमच्यासमोर बरेचसेच विषय बरेचसेच ब्लॉग घेऊन येत असतो. आज थोडासा हा माझा वेगळा ब्लॉग असेल आणि या माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतो. मी वेगवेगळी मंदिरं दाखवत असतो. महाराष्ट्राचं कल्चरल, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र दाखवण्याचं काम मी करत असतो. तर मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये बऱ्याचशाच गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. आजचा हा एपिसोड थोडासा वेगळा असेल कारण की आजचा एपिसोड तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो आहे मी. तर मी आता आहे खारघरमध्ये आणि या एपिसोडची सुरुवात मी खारघरमधून करतो आहे. तर मित्रांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, भारतभूषण, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा माझा स्पेशल एपिसोड असेल. माझं चॅनल ज्यावेळी नवीन होतं, माझं चॅनल जरासं छोटंसं होतं, आता थोडंसं मोठं झालं आहे तुमच्या सहकार्यातून आणि तुमच्या सहकार्यामुळं. आता आपण 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे. मित्रांनो, असंच आपल्याला चॅनलमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत, भरपूर जागा एक्सप्लोअर करायच्या आहेत, भरपूर महाराष्ट्रातली चांगली ठिकाणं दाखवायची आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जातो आहे. ते ठिकाण म्हणजे लवकरच तुम्हाला या एपिसोडमध्ये दाखवतो. आता या एपिसोडची स्टार्टिंग आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे गाव देखील मी तुम्हाला दाखवलं होतं. रमाईचं गाव देखील दाखवलं होतं. आणि आजच्या या एपिसोडमध्ये मुंबईमधलंच असं एक ठिकाण दाखवणार आहे. कारण मुंबईमध्ये ज्यावेळी आपण येतो त्यावेळी बरेच जण चैत्यभूमीला जात असतात. तर चैत्यभूमीला देखील तुम्ही गेल्यानंतर अजून एक असं ठिकाण आहे जे तुम्ही बघू शकता आणि हे ठिकाण आहे नवी मुंबईमध्ये. तर ते कोणतं ठिकाण असणार आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन जातो आहे आजच्या या माझ्या एपिसोडमध्ये. तर चला मित्रांनो, या एपिसोडला सुरुवात करूया आणि आजचं ठिकाण एक्सप्लोअर करूया. तर चला मग. नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली खारघरमधून आलो होतो आणि इथं ज्यावेळी मी पोचलो माझा मूड टोटली ऑफ झाला. कारण की प्रचंड उन्हातून हा प्रवास करून इथपर्यंत पोचलो. कारण की तुम्हापर्यंत हा एपिसोड जावा, हे स्मारक तुम्हाला बघता यावं आणि ह्याची भव्य दिव्य रचना खूप छान पद्धतीचं काम केलं इथं ॲक्च्युली. आणि हा माझ्या मागे बघत असाल भव्य दिव्य असा मंडप घातला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असा कार्यक्रम इथं सोहळा होणार आहे. आणि मूड यासाठी ऑफ झाला माझा कारण की इतक्या लांब आल्यानंतर मला समजलं की गाडी इथं जी बसली त्यांनी सांगितलं की शूटिंग तुम्हाला अलाउड अजिबात देखील नाही. तर शूटिंग अलाउड नसल्या कारणानं ते बोलले महानगरपालिकेची तुम्हाला परमिशन घेऊन यावी लागेल. तर काय करणार, सुरुवात इथनंच आहे आपली. चॅनेलचं नाव अभिमान माझा महाराष्ट्र आणि चांगल्या गोष्टी दाखवायला गेलं, चांगल्या गोष्टी काहीतरी लोकांसमोर आणायला गेलं ना, त्याच्या बऱ्याचशाच अवघड कंडिशन्स आपल्यासमोर येतात. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, याच गोष्टीचं अवघड वाटतं आहे. मी तर बघून स्मारक जाणारच आहे काय, पण स्मारक ज्यावेळी मी बघून जाईन ना काय, त्यावेळी ते मला लोकांपर्यंत पोचवायचं होतं, लोकांपर्यंत हे मला दाखवायचं होतं. परमिशन ज्या काही घ्यायच्या असतील, ज्या काय मला परमिशन दाखवायची असतील त्या नक्कीच मी परमिशन घेईन आणि कायदेशीर ज्या काय बाबी इथं पूर्तता करावी लागतील आणि त्यातनं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच. पण आता मला वाटतं की मी पहिलं आता तुम्हाला जेवढं हे बाहेरचा आउटसाईड एरिया आहे तो आउटसाईड एरिया तुम्हाला मी दाखवणार आहे. बाहेरचा जो हा भव्य दिव्य मंडप घातलेला आहे, हे बाहेरच्या साईडची सगळी एवढी मस्त अशी सुशोभीकरण चालू आहे. तर आतमध्ये किती छान असेल. बरेचसेच यूट्यूबर आहेत त्यांनी आतलं शूटिंग केलेलं आहे, दाखवलेलं आहे. पण आता काय कोणाच ठाऊक मला माहिती नाही की त्यांनी शूटिंग वगैरे बंद केली. चला असो, काय हरकत नाही. मला सांगितल्याप्रमाणे ऐरोलीतून आल्यानंतर शनिवारी मी ऑफिसला येणार होतो, पण शनिवारी ऑफिस बंद होतं. मग सोमवारी मी पोचलो CBD बेलापूरमधील जे नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हेड ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आलो
आणि आता मी गेट पास काढला आणि गेट पास काढून मी जे हेड ऑफिस आहे त्याच्यामध्ये इंटर होतो आहे मित्रांनो. आपल्याला काही लीगल प्रोसेस असतील त्या कराव्या लागतीलच. आता मी स्वतःच्या मनाशी गाठ बांधली आहेच की ह्या लीगल सगळ्या प्रोसेस करून हे भव्यदिव्य असं जे स्मारक बाबासाहेबांचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. महानगरपालिकेच्या आत थोडंसं एंटर झालो आणि त्याच्यानंतर पोचलो मी समाज विकासच्या डिपार्टमेंटकडे, कारण तिथं मला जाऊन भेटण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं की त्यांना जाऊन सरांना भेटा. पण आता इथं गेल्यानंतरसुद्धा काय आपली ही म्हणजे धावपळ थांबली किंवा धावपळ संपलेली नव्हती. कारण इथं गेल्यानंतर मला समजलं की ते अधिकारी इथं बसत नाही. त्यांचं डिपार्टमेंट जे आहे ते सेक्टर 11 CBD बेलापूरमध्ये एक दुसरं NMCचं ऑफिस आहे आपलं. ते हेड ऑफिस आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर मी तिकडे पोचलो. आता बघूया तिथं गेल्यानंतर आपल्याला परमिशन भेटते की नाही. तर बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, संघर्ष करा, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट भेटणार नाही. आणि मी आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये आहे आणि ॲक्च्युली इथं परमिशन घ्यायसाठी आलो मी. ऐरोलीचं जे स्मारक आहे भव्य दिव्य असं बांधलं आहे, मस्त आहे. त्या स्मारकाची शूटिंग काढायची होती मला. त्या शूटिंगसाठी परमिशन घ्यायसाठी मला महानगरपालिकेमध्ये पाठवलं. पण इथं आल्यानंतर समजलं की ते सर जे आहेत ते समाज विकास अधिकारी जे आहेत ते बसतात सेक्टर 11मध्ये. सो मी आता तिकडे चाललो आहे पुन्हा. माझी लेटर्स माझे डॉक्युमेंट मी सगळे रेडी करूनच इकडे आलेलो होतो. पण इथून आता पुन्हा मला तिकडे पाठवलं आहे. तुला परमिशन तर घ्यायचीच आहे, शूटिंग तर करणार आणि तुमच्यासमोर एक सुंदर असा एपिसोड लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो. फायनली परवानगी मिळालेली आहे आपल्याला. लेटर त्यांना दाखवलं, त्या सरांनी मला परवानगी दिलेली आहे आणि आपण लवकरच आज शूट करणार आहोत. हे परवानगीचं लेटर आता मला त्यांना द्यायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना माझा जय भीम जय शिवराय. आजच्या एपिसोडमध्ये याच गोष्टी मी दाखवत होतो की बाबासाहेबांचं जे वाक्य आहे की संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. काही गोष्टी असतात त्या प्रोटोकॉल्स, काही गोष्टी आहेत त्या शासनाच्या आपण कायदेशीर करणं गरजेचं असतं. या व्हिडिओमधून मला तेच शिकायला भेटलं आणि मी त्या कायदेशीर पूर्तता ज्या गोष्टींच्या करायच्या होत्या त्या केल्यात. लाईफमध्ये हे एक्सपिरियन्स देखील येणं गरजेचं असतं. ज्यावेळी मी बाबासाहेबांचा एपिसोड बनवण्यासाठी ऐरोलीला गेलो होतो, तर ऐरोलीला गेल्यानंतर तिथं मला सांगण्यात आलं की व्हिडिओ तुम्हाला काढता येणार नाही, परवानगी घ्यावी लागेल महानगरपालिकेची. कारण की अत्यंत सुंदर अशी ही वास्तू आहे, स्ट्रक्चर आहे आणि ते खरंच आहेच तितक्या, म्हणजे त्या स्ट्रक्चरची आपण तुलना कशाशीच करू शकत नाही. की भारी स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. NMCचे महानगरपालिकेचे मनापासून त्या गोष्टीसाठी आभार. तर ते स्ट्रक्चर तुम्हाला दाखवण्यासाठी, बाबासाहेबांच्या काही गोष्टी दाखवण्यासाठी, बाबासाहेबांचं सगळा इतिहास तिथे आहे तो दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार होतो. तिथं मला नकार दिल्यानंतर मी पुन्हा पोचलो महानगरपालिकेमध्ये, बेलापूरच्या महानगरपालिकेमध्ये पोचल्यानंतर तिथं मला सांगण्यात आलं की प्रकाश कांबळे सर म्हणून आहेत, त्यांना जाऊन तुम्ही महानगरपालिकेचं दुसरं ऑफिस आहे सेक्टर 11मध्ये बेलापूरमध्ये, तिथं जाऊन तुम्ही त्यांना भेटा. समाज विकास अधिकारी म्हणून आहेत ते सर. तर त्यांनी मला तिथं गेल्यानंतर परवानगी दिली. परवानगी कायदेशीररित्या मी मिळवली आणि आत्ता तुम्हाला येणारा एपिसोड खरंच मनापासून बनवून अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला नवीन काहीतरी गोष्ट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. काही वर्षापूर्वी मी बाबासाहेबांचं गाव आंबडवे दाखवलं होतं, त्याच्यानंतर रमाईचं गाव दाखवलं होतं आणि आता हा माझा एपिसोड बाबासाहेबांच्या त्या ज्या काही गोष्टी आहेत, बाबासाहेब खऱ्या अर्थानं जर तुम्हाला शिकायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही सगळी गोष्ट मी तुम्हाला या पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. तत्पूर्वी मनापासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आभार. त्यांनी मला ही परवानगी दिली की आता व्हिडिओ काढण्यासाठी. तर सगळ्यांना धन्यवाद सर. आणि येणारा एपिसोड तुम्ही नक्की आवर्जून बघा मित्रांनो आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगा कसा वाटतो एपिसोड. तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या उद्या 14 तारीख आहे. भारतरत्न, भारतभूषण, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद मित्रांनो.